ते 3 दिवसांपासून झालेल्या जोरदार पावसाचा लातूर जिल्ह्यात खरीप पिकांना मोठा फटका बसलाय। याचबरोबर या पावसाचा टोमॅटो पिकाला सुद्धा तडाखा बसलाय। ऐन काढणीच्या वेळी पावसामुळे टोमॅटो पिकाचं नुकसान झाल्यानं शेतकऱ्यांवर मोठं संकट ओढवलंय आणि त्यामुळे लागवडीसाठी केलेला खर्च सुद्धा निघणं मुश्किल झालंय। पावसामुळे टोमॅटोच्या बागेचं नुकसान झाल्यानं हा लागवडीचा खर्च तरी कसा काढायचा असा प्रश्न आता टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला। लातूर जिल्ह्यात गेल्या 2 दिवसापासून होत असलेल्या पावसाचा शेती पिकांना मोठा फटका बसलाय। त्याचबरोबर या पावसाचा फटका आता फळबागांनाही बसतोय। आपण सध्या उभे आहोत लातूर जिल्ह्यातल्या होडगेवाडी शिवारामध्ये। या शिवारामध्ये एका शेतकऱ्यानं आपल्या पाऊण एकर शेतामध्ये यंदा टोमॅटोचं पीक घेतलं होतं। मागच्या 6 वर्षापासून ते टोमॅटोचं उत्पन्न घेत आहेत आणि त्यातून त्यांना भरघोस उत्पादनही हाती येत आहे। मात्र यंदा झालेल्या पावसामुळे त्यांच्या बागेला मोठा फटका बसलेला आहे आणि सध्या हे टोमॅटो उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत। आपल्या सोबत स्वतः ते शेतकरी आहेत। आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की नेमकं ह्याच्या मागचं अर्थकारण कसं बिघडलेलं आहे या पावसामुळं। मला सांगा, किती एकर हे टोमॅटो उत्पादन होतं, किती खर्च आला होता आणि सध्या काय परिस्थिती? 1 एकर प्लॉट होता। 50,000 रुपये खर्च आहे त्याचा। आता बघायला गेलं तर इथं फक्त 150 कॅरेट माल निघालेला आहे। 150 रुपयालाच कॅरेट गेलेला आहे भरती। 15,000 रुपये निघाली फक्त ह्या रानामध्ये आतापासून टोटल। तर कमी जास्त ह्या रानामध्ये 700 कॅरेट माल निघायचा। तर फक्त आता 300 आणि 350 कॅरेट मध्ये माल आहे रानामध्ये, पण ते पण सगळा खराब झालेला आहे पावसामुळे। पार नासून आळ्या वेळ्या सगळं पडलेलं आहे। सध्याच्याला रानामध्ये बघायला गेलं तर पावसानं भयानक पाऊस, म्हणजे असला पाऊसच नव्हता कवा, तर पावसानं भयानक परेशानी केली सध्याच्या। आता काही उत्पन्न येणार आहे का? आता जे डॅमेज आता उत्पन्न आता डॅमेज, सगळा प्लॉट डॅमेज झाला। आता हे प्लॉट चालणार नाही कुठं पण। पावसानं फार मोठी नुकसान केलेली आहे सध्याच्याला बघायला गेलं तर। मग आतापर्यंत काही उत्पन्न हाती लागलंय की इथून ह्या मालामधून किती उत्पन्न हाती लागायला असतं जर पावसामुळे नुकसान झालं नसतं? 3.5 लाख ते 4 लाख रुपये ह्या रानामध्ये पैसे टोटल झाले असते आतापासून। सगळा प्लॉट ही झाला असता व्यवस्थेमध्ये। पण आता सध्याच्याला पावसानं भयानक, म्हणजे परिस्थिती एवढी गंभीर केली शेतकऱ्याची की सांगता सोय नाही सध्याच्याला बघायला गेलं तर। पुढारी न्यूज साठी श्रीराम जाधव, लातूर।